पंजाबमधील होशियारपूरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून आता हल्ल्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। जम्मू काश्मीर झालं, राजस्थान झालं, आता पंजाबकडे काश्मीर वळलेला आहे। मात्र भारतीय सैन्यानं पाकच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आपण पाहतोय आता पंजाबमधल्या होशियारपूरमध्ये देखील पाकिस्तानी सैन्य हल्ल्याच्या प्रयत्नात आहे। होशियारपूरच्या आर्मी कॅम्पच्या भागात स्फोटांचे आवाज येत आहेत। अगदी पुन्हा एकदा आपण लिमये सरांकडे जाऊयात। पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं मागच्या 2 दिवसांमध्ये हल्ले करताना ही जी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे त्याच्याविषयी आपण लिमये सरांकडे समजून घ्या। लिमये सर, तर याच्यामध्ये त्यांचा पहिला जो उद्देश होता ती आपली एअर डिफेन्स प्रणाली शोधून काढणे आणि आजचा जो त्यांचा उद्देश आहे तो असा आहे की जिथे जिथे आपली मिलिटरी कॅन्टोनमेंट किंवा मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्याच्यावरती हल्ला करणे, त्याप्रमाणे तिथे अफरातफर माजवायची आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप्स घेत राहायच्या। त्यामुळे त्यांनी आता पंजाबची बॉर्डर सुद्धा इंटरनॅशनल बॉर्डर आपण म्हणतो ती सुद्धा त्यांनी आता ओपन केलेली आहे आणि तिथेही आपले सैनिक त्यांना चोख उत्तर देत आहेत। त्यामुळे आता पाकिस्तान हा प्रत्येक ठिकाणी आपल्याकडनं प्रयत्न करून आपल्या सिस्टम शोधून काढून आपल्या डिफेन्सच्या ठिकाणांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याला आपली लोक सडेतोड उत्तर देणार। अगदी लिमये सर, आता पाकिस्तानकडनं जे प्रयत्न सुरू आहेत ते अर्थातच सैन्यानं हाणून पाडलेले आहेत। मात्र काल सुद्धा आपण बघितलं होतं की आधी हे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले आणि त्यानंतर भारतानं स्ट्रॉंग अशी ऍक्शन पाकिस्तानवरती घेतलेली होती। त्यामुळे आज पुन्हा एकदा तशीच अपेक्षा असेल। या अगदी बरोबर आहे। आपले नौदल असेल, सैनिक आर्मी असेल किंवा एअरफोर्स किंवा नेव्ही या तिन्ही साईडनी आपले लोक तयार आहेत आणि तशाच प्रकारचा आपला हल्ला असेल। काल तुम्ही ऐकलं असेल आणि बघितलं असेल तर त्यांची 2 JF-70 विमानं आणि 1 F-16 विमान पाडण्यात आलं होतं आपल्याकडनं। प्लस त्यांचं जे अवॅक्स म्हणून जे रडार आहे, रडाराचं विमान ते सुद्धा त्यांच्याकडनं पाडण्यात आलं होतं। हे सगळं चालू असतानाच पाकिस्तान हा आपल्याच सिव्हिलियन्सना पुढं करून त्यांची ढाल बनवून लढण्याचा प्रयत्न करतोय। पण आता त्याला हेही लक्षात येत आहे की तो बलुचिस्तान साईडच्या सुद्धा तिकडं दुबळा पडत चाललेला आहे आणि भारताच्या साईडने सुद्धा आता त्याला चोख उत्तर मिळतंय। आज रात्री सुद्धा असंच काहीतरी होणार आहे आणि ह्याच्यामध्ये अजून त्यांना चांगला धडा शिकवला येणार असं नक्की दिसतंय। नक्कीच लिमयेशी आणखी एक प्रश्न, सध्या पाकिस्तानकडून त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरूच ठेवलेली आहे। म्हणजे पाकिस्तान आता इतक्या वर्षांपासून ही एकच गोष्ट करत आलेला आहे की आधी हल्ला करायचा, पण जेव्हा प्रत्युत्तर दिलं जातं, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला जातो, तेव्हा नागरिकांवर हल्ला झाला असं दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो पाकिस्तानकडून आणि आत्ताही पाकिस्तानकडून तोच प्रयत्न केला जातोय। याबद्दल आता जागतिक स्तरावरती काय मत उमटू शकतं? आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल तर आजच्या ज्या संध्याकाळी 5:30च्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या ब्रीफिंगमध्ये कर्नल कुरेशींनी सांगितलं होतं व्यवस्थित की कसं त्यांनी एक सौदी अरेबियातनं एक विमान तिकडच्या एअर कंपनीचं घेऊन पाकिस्तानमध्ये येऊन लाहोरमध्ये पर्यंत उतरवलं होतं। संध्याकाळची 6ची फ्लाईट होती आणि 6 ते रात्री 9:30च्या सुमारास ती उतरली। त्याचे संपूर्ण डिटेल्स आजच्या त्या ब्रीफिंगमध्ये देण्यात आली होती। आता ह्याच्यामध्ये त्यांनी ह्युमन शिल्ड म्हणून त्या विमानाचा वापर करायचा प्रयत्न केला। म्हणजे आपल्या रडारवरती तर दिसणारच होतं ते विमान, पण आपली रडार प्रणाली आणि यंत्रणा आणि आपले जे तिथले अधिकारी आहेत ते एवढे सतर्क होते की त्यांच्या लक्षात आलं की हे विमान हे सिव्हिल एव्हिएशनचं आहे, त्यामुळे त्यावर हल्ला न करता त्याला उतरू देण्यात आलं सुरक्षित। पण ह्यामध्ये जो भॅड प्रकार यांचा दिसला की सौदी अरेबिया आणि पाकिस्तानी नागरिक हे त्या म्हणजे त्याला आपण सध्या तरी निष्पापच म्हणू शकतो त्या नागरिकांना जे त्या विमानात बसले होते, त्यांचं नुकसान करून मग जगामध्ये बोंबाबोंब करायची की भारताने आमच्या विमानाला पाडलं किंवा नागरिक विमानावर हल्ला करून नुकसान केलं। तर आता इंटरनॅशनल कम्युनिटीला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल। सौदी अरेबिया, बाकी देश यांनाही ह्याच्यावरती गंभीरतेने विचार करावा लागेल। नक्कीच, धन्यवाद लिमयेशी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी।